1 वर्षाच्या आधी आम्ही भेटलो जूनमध्ये, मागच्या वर्षी जूनमध्ये. ती आमच्या कंपनीमध्ये नवीन आलेली, मी त्याच कंपनीमध्ये होतो, तोच प्रोजेक्टमध्ये ती आली. त्याच्यानंतर आम्ही भेटलो, आम्ही बोलायला लागलो. मी थोडीशी चंचल आहे, प्रत्येक गोष्ट मला परफेक्ट हवी असते, पण मला अनिकेतनी शिकवलं की इम्परफेक्ट गोष्टीमध्ये पण कसं एन्जॉय करायचं. इट्स ओके, हे असं आहे तरी पण हे छान आहे. असं नाही की परफेक्ट म्हणजेच सुंदर, परफेक्ट म्हणजेच छान आणि परफेक्ट म्हणजेच सगळं काही. तर ही गोष्ट मी त्याच्याकडून शिकले. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा मानायचा. छान वाटतं मला त्याच्यासोबत असलं की विचार नाही करावा लागत मला की मी आता खुश कशी राहू याच्यासोबत. ती तशी खूप जास्त अग्रेसिव्ह आहे, ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ती पटकन बोलून देते. पण ती जेवढी म्हणजे म्हणता येईल ना, जेवढी कडक आहे तेवढी ती आतमधनं सॉफ्ट पण आहे. दुसऱ्यांसाठी ती खूप जास्त केअर करते. तिच्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त जीव असेल तर तिच्या वडिलांवरती आहे. तिच्या वडिलांच्या व्यतिरिक्त तिच्या लाईफमध्ये दुसरं कोणीच नाही. जी त्यांची रिस्पेक्ट, त्यांच्याबद्दल आदर हा सगळ्यात वरती आहे. त्याच्यानंतर बाकी सगळे येतात. अनिकेत मध्ये काय बघितलं, अनिकेत मध्ये काय बघितलं म्हणण्यापेक्षा अनिकेत सोबत मी फ्युचर बघितलं की मला नवरा कसा हवाय. बाकी सगळ्या गोष्टी कमवता येतात, पण माणसाचा नेचर, तो कसा वागतो, तो कसा बोलतो, ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि मी एखाद्याचं वागणं बोलणं बदलू नाही शकत. मी पैसा कमवायला शिकू शकते, मी त्याला साथ देऊ शकते, मी इथून पुढे त्याच्या लाईफमध्ये चालू शकते. पण ती जी गोष्ट त्याच्याकडे ऑलरेडी होती ती म्हणजे जसा जोडीदार मला हवा होता तसा तो आहे. माझ्यासाठी लव्हची डेफिनेशन एवढीच आहे की मला जेव्हा पण तिची साथ लागली आहे, तो कोणता पण वेळ असो, लोतला लो असो किंवा हायची हाय, पण ती माझ्यासोबत होती. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाला. जगा दिल विच खाली आके अज परदे वे, राह लंघ गईयां सारी दीद तेरी कर देवे. जगा दिल विच खाली आके अज परदे वे, हाय वे मैं कल्ली होई तेरे पिछे चली होई. राती चन्न थल्ले बह के याद तेनू करके रोई, सरना नी तेरे बिना. म्हणजे ज्या गोष्टीची 4-5 महिन्यापासून वाट बघत होतो, ज्याच्यासाठी एवढी धावपळ चाललेली, साड्या घेणं, दागिने घेणं आणि कंटिन्यू एक दोघं, प्रत्येक कॉन्व्हर्सेशन आमचं लग्नाविषयीच होतं की कसं आउटफिट घ्यायचं, कसे दागिने घालायचे, टाईम कसा मॅनेज करायचा, सुट्ट्या कसा. ते फायनली आता थांबणार आहे आणि आम्ही एका घरात राहून पुढचे सगळे प्लॅन्स बनवू. सो त्याची मला खूप खुशी आहे. मी पहिल्यांदा तिच्या आई आणि वडिलांना भेटलो तेव्हा अक्षरशः माझे हात थरथर कापत होते तिच्या वडिलांसोबत बोलताना. पण त्यांनी एवढ्या प्रेमाने समजून घेतलं. मी जे बोललो ते त्यांनी ऐकलं. सगळ्यात जास्त मी माझ्या बाबांना खूप जास्त म्हणजे दर 3 महिन्याला 2 महिन्याला माझी पुण्याला चक्कर असते, फक्त बाबांना आणि माझ्या भावाला भेटण्यासाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट मॅरेज म्हणजे एक कमिटमेंट आहे. ती एक दिवस नाही, ती रोज पाळायची. जसं आज सकाळी उठल्यावर मी त्याला पहिला मेसेज केला की अनिकेत फायनल आहे ना, करायचं आहे ना. आय एम व्हेरी मच खूप इमोशनल, खूप जास्त इमोशनल. म्हणजे सगळ्यात जास्त इमोशनल मला कन्यादानाच्या वेळी फील झालं, जेव्हा माझे बाबा आणि अनिकेत दोघं पण समोर होते. कारण मला नाही वाटत माझ्या बाबांनंतर, माझ्या भावानंतर जर एवढं कोणी मला इम्पॉर्टंट लाईफमध्ये कधी वाटलं असेल. म्हणजे मला खूप छान वाटत होतं की माझ्या समोर माझा भाऊ बसला होता
आणि एक्झॅक्ट समोर माझा नवरा बसला होता होणारा आणि माझ्या बाजूला माझे आई बाबा होते. त्याच्यापेक्षा जास्त ब्युटिफुल मुवमेंट असू शकते. मी जेव्हा पण ही गोष्ट इमॅजिन करतो माझ्या डोळ्यात पाणी येते, बाकी काहीच नसतं. तुम्ही मोजा आणि ते नाही सांगा. दाखवा. ओके ओके चला. जसा आहेस तसाच राहा, जसा होतास तसाच आवडला होतास, म्हणून आज मी मंडपात तुझ्या सोबत प्लीज प्लीज बदलू नकोस. कारण मी फक्त ती एक गोष्ट तुझ्याकडे बघून, तुझ्यात बघून मी तुला निवडलंय. आणि तू जर बदललास तर मला खूप वाईट वाटेल. जसा आहेस तसाच राहा. तूने डारा जो प्रीत का डोरा, मनवा बैरी रहाना ये मोरा, बदलाना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा मोरा, मोरी रत्तियों से छूटा अंधेरा, तूने जसं मी प्री वेडिंगच्या वेळी पण म्हटलं होतं की अनिकेत म्हणजे स्टेबिलिटी. मैं था भटका न मोरा बसेरा, तोहरी सांसों में घर है मेरा. या जनरेशन गॅप दिखा All that movement got me shook. I'm tripping over that body. Shorty dripping, she got sauce. I think she knows she a baddie. Jacking this bag, she kept on the tag, only to make all the petty or mad. I'm picking up on the reddest of flags, but shorty too bad. Shorty too sexy about it. She know that she got it. She know that I want it. She bad. Popping that thing 'cause she got it. She push up and drop it. She turn every man to a fan. She got that. I give her that. Yeah, she got that. I give her that. तेरे आगे आसमां तारे लगते हैं फीके से सारे, तेरे चेहरे की रोशनी में मैं जुगनू सा उड़ता हूँ, तेरी डोर के हवाले मैं जहाँ चाहे मुझको उड़ा ले, तेरी छत का हूँ मैं परिंदा कहीं और ना उतरता हूँ, एक बार नहीं 100 बार कहूँ, तेरे बिना कुछ नहीं, मेरे बिना कुछ न तू. रंगे रंगे तेरे इश्क से मन मेरा, रंगे रंगे तेरे इश्क से मन मेरा, रंगे रंगे तेरे इश्क से मन मेरा रंगे.